हॅलो डिअर स्टुडंट्स, कसा होता आजचा तुमचा पेपर? पहिल्यांदा आपण मगाशी तुमचा हिंदीचा संयुक्तचा पेपर बघितला. आता आपण हिंदी संपूर्ण पेपर बघणार आहोत, जो पूर्ण मार्काचा तुमचा होता, तो 100 मार्कांचा. त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न होता तो पॅसेजवरती आधारित. गद्यांश में उल्लेखित शरीर के अंग आंख, चेहरा, पैर आणि टांग असे होते. नंतर सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना इनके मिलन जैसा है आत्मा आणि परमात्मा. दुर्घटना के बाद लेखक के टांगों की अवस्था इथे तुम्हाला दिलंय बघा. एक टांग अपनी जगह पर सही सलामत थी आणि दूसरी टांग रेत की थैली के सहारे एक स्टैंड पर लटकी हुई थी. त्यानंतर पुढचा प्रश्न. गद्यांश में उल्लेखित अंग्रेजी शब्द प्रायव्हेट वार्ड आणि एक्सिडेंट आणि फ्रॅक्चर, सो 3 होते, कोणतेही 2 लिहायचे होते तुम्हाला इथे. समानार्थी शब्द रुग्णालय, अस्पताल, शक्ल, चेहरा. त्यानंतर कृती पूर्ण कीजिए. लेखक ने चाबी मांग कर ड्राइवर से कहा, तुम बैठो आराम करो, हम लोग वापस आते हैं अभी. त्यानंतर लेखक के जीवन पर हुआ परिणाम. बाबूजी के रहते काय झालं की अभाव नहीं देखा, बाबूजी के न रहते उन्हें बैंक में नोकरी करनी पड़ी. लेखक की यह कल्पना किया करते थे. इथं त्याचं उत्तर आहे बघा की हमारे पास ये छोटी गाडी नहीं बड़ी आलीशान गाडी होनी चाहिए, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्याच्या पुढचा जो प्रश्न होता की उनका जब जन्म था तब वे उत्तर प्रदेश में पुलिस मंत्री थे. हा जो दुसरा प्रश्न आहे तुमचा की लेखक के जन्म के समय बाबूजी उत्तर प्रदेश में पुलिस मंत्री थे. त्यानंतर विलोम शब्दांची जोडी छोटी आणि आलिशान. शब्द युग्म देख देख, सोचते विचारते आणि धीरे धीरे, 3 आहेत, कोणतेही 2 तुम्हाला इथं लिहायचे होते. त्याच्यानंतरचा पॅसेजवरती आधारित प्रश्न. तालिका पूर्ण करायची आहे. परोपकार ही मानवता है. अपने सुख दुख की चिंता करना पशुता है. पागल अथवा रोगी की सेवा शुश्रूषा आणि दुखी निराश को सांत्वना, असे ही शब्द तालिका होती. त्यानंतर चरित थे पूत, भुजा में शक्ती, नम्रता रही सदा संपन्न, हृदय के गौरव में गर्व. त्यानंतर पद्यांश से लयताल युक्त शब्द ढूंढ कर लिखिए. धूम, घूम, दृष्टी, सृष्टी असे येतात. त्यानंतर मूल शब्द. दयालूचा मूल शब्द आहे दया आणि प्राकृतिकचा प्रकृती. त्यानंतर उत्तर लिखिए. गरजने वाले नभ, चमकने वाली दामिनी, बूंद के आघात सहने वाले गिरी, दुष्ट के वचन सहने वाले संत. निम्न के अर्थ. झुकना, त्याचा मटमैला, ढाबर. त्यानंतर उपसर्गयुक्त शब्द सज्जन आणि सद्गुण. पुढे कृती पूर्ण कीजिए. युवक के तर्कपूर्ण विचारों को विषय देश प्रेम, नैतिकता, ईमानदारी आणि शिष्टाचार. त्यानंतर हे पद्यावरती आधारित आहे. हायकू में उल्लेखित महीना और उसमें आने वाला त्योहार. महीना आहे फागुन, त्योहार आहे होली. फूल की विशेषताएं. कांटों के बीच खिलखिलाता आणि प्रेरणा देता. शब्दभेद. ताजी हा शब्द आहे आणि त्याचं विशेषण आहे. एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग, सो तो तुम्ही केला असेलच, तो काय मी याच्यात सांगत नाही. त्यानंतर दिग्गज साठी दिग्गज हा संधी विच्छेद आणि संधी भेद आहे, व्यंजन संधी. आणि सदैव हा शब्द आहे सदाऐव आणि स्वरसंधी. त्यानंतर वे पुस्तक पकडे न रख सके. सके हा सहाय्यक क्रिया आहे आणि त्याचं मूल रूप आहे सकना. गए ही सहाय्यक क्रिया आहे आणि मूल रूप आहे जाना. त्यानंतर प्रथम प्रेरणार्थक रूप देखनाचं आहे दिखाना, दिखलाना. द्वितीय प्रेरणार्थक रूप आहे दिखवाना. तोडना हा शब्द आहे, त्याचं प्रथम प्रेरणार्थक रूप आहे तुडाना, तोडाना. आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप आहे तुडवाना, तोडवाना. त्यानंतर एक मुहावरेचा अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग. मुह लाल होना म्हणजेच क्रोधित होना आणि टांग अडाना म्हणजेच रुकावट और बाधा उत्पन्न करना. किंवा अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरे से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. म्हणजे काय करायचंय तुम्हाला की हे क्रोध में आ गए हे दिलंय ना, तर त्याचा अर्थ काय आहे तर तिलमिला जाना. आणि मग त्याचं वाक्य पुन्हा लिहायचं आहे. त्यानंतर कारक पहचान कर उसका भेद लिखिए. पहिल्याचं आहे से
आणि त्याचा कारक भेद आहे अपादान. दुसऱ्याचा आहे के लिए आणि कारक भेद आहे संप्रदान. विरामचिन्ह जल्दी जल्दी मध्ये डॅश, त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा, शेवटी दंड आणि बढाच्या तिथे खाली डॉट. त्यानंतर कालपरिवर्तन, आराम हराम हो रहा है, हा त्याचा अपूर्ण वर्तमान काल. बघा तुम्ही काय काय लिहिलंय. पूर्ण भूतकाल, वे बाजार से नई पुस्तक खरीदते थे, हा पूर्ण भूतकाल झाला. सामान्य भविष्यकाल, मैं खिड़की से गर्दन निकाल कर झिडकी के स्वर में कहूंगा. त्यानंतर भेद पहचान कर, पहिलं वाक्य आहे संयुक्त वाक्य. त्यानंतर ह्याचं विधानार्थक वाक्य बनवायचं आहे. सो मैं आज रात का खाना नहीं खाऊंगा हे वाक्य आहे, तो मैं आज रात का खाना खाऊंगा हे विधानार्थक वाक्य होईल. प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे, क्या मानू इतना ही बोल सकी, हे त्याचं प्रश्नार्थक वाक्य. नंतर लक्ष्मी, आता ह्याच्यामध्ये काय आहे, इन्हीं दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. लक्ष्मी की झुब्बेदार पूछ थी. इथे झब्बेदार झाले पण ते झुब्बेदार हे होऊन जाईल. लक्ष्मी की एक झुब्बेदार पूछ थी असं होईल, ते एक पण शब्द येणार तिथे. त्यानंतर घर में तख्ता तख्त के रखे जाने की आवाज आती है, तख्त के रखे जाने की आवाज आती है. त्यानंतर सामने शेर देखकर यात्री के प्राण मानो मुरझा गए. आणि मग येतं पत्रलेखन वगैरे, हे तर तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं असेलच. वृत्तांत लेखन, कहाणी लेखन, बरोबर. सो हा होता तुमचा आजचा हिंदीचा पेपर.